रेवनाथ दादा आणि कैलास दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. अंतिम सामना मेगा फायनल चा हा सामना नक्कीच सुरू होतोय. आयशा 11 काकडवाल आणि उर्मिला प्रतिष्ठान वसार ए या दोन टीम मध्ये 4 षटकांचा सामना असेल. विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल. वसार या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक हर्षल मधुकर भोईर यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी होती आणि जगदीश दुधकरचा झेल सोडलेला आहे. ही मोठी विकेट होती आणि पहिल्या चेंडूवरती हा झेल सोडला जातोय. 4 षटकांचा सामना आहे. जगदीश दुधकरला मिळते जीवनदान. विकेट हॅट्रिक साठी 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे हर्षल मधुकर भोईर यांच्याकडून आणि 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रभाकरजी. येस, कमिटी मेंबर आहेत प्रभाकरजी भोईर यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांवरती पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. फुल टॉस त्याला पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने की पंचांनी. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. हाईट फॅक्टर साठी हा पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. श्री मलंगड 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय विकासजी गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक मिनिट आपण चेक करतोय पंच. नो बॉल आहे. 9+4 मिळतील एकूण या 5 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट सीमा पार हा येतोय चौकार.
करण्याचा प्रयत्न होता, आलाय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक नरुबुवा करतायत, ज्यांनी आज गोलंदाजी खूप चांगली केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत सोनू वाहिले होते. मिळते एक धावे चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन जगदीश दुधकर, ज्याचा झेल सोडलाय शून्यावरती. जगदीश दुधकरनेच बघूया किती फायदा घेतो या मॅच मध्ये. संघ मालक आहे जगदीश दुधकर, रन मशीन या टीमची. धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय कालच्या दिवसामध्ये. ऑन साइडला झेल सोडला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर आपण पाहतोय हा तडाका, पहिला ब्लास्ट, पहिला धमाका जगदीश दुधकरने ठोकलाय या फायनल मधील पहिला षटकार. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केले, क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र कोणती चूक होत नाहीये, सुरेख झेल पकडलाय जगदीश दुधकरने. जगदीश दुधकरचा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला बाद, विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. धावसंख्या आहे 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा सामना आहे. श्री मलंगड 40+ क्रिकेट असोसिएशन विद्यमान अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. उपाध्यक्ष आपण पाहतोय सुरेशजी जाधव साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष विकासजी गायकवाड साहेब, सचिव इन ऍक्शन मध्ये आहेत. नक्कीच विश्वास शेठ वाहिले, बादशाहबाई म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर सहसचिव आदरणीय शिवाजी जाधव साहेब, सहसचिव अंबाजी भाग्यवंत साहेब, त्यानंतर खजिनदार राजूशेठ गायकवाड साहेब, खजिनदार श्यामशेठ भंडारी. ही संपूर्ण आमची कोर कमिटी आहे 40+ संघटनेची. श्री मलंगड 40+ क्रिकेट संघटना. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. काकडवाल गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. अमर भोईर ऑन स्ट्राइक. गतीमध्ये परिवर्तन केलं तर पायाने चेंडू अडवलेला आहे, अथवा अजून धावा मिळाले असते, कारण की शॉर्ट फाईन लेग असेल, शॉर्ट थर्डमॅन असेल, हे असं क्षेत्र आहे जर इथून चेंडू निघाला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबतो. परंतु पायाने हा चेंडू अडवलेला आहे. मिळते 1 धावे चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल
25 धावा. लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत जगदीश. फार वेगाने त्या चेंडूवरती एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे. आयशा 11 काकडवाल या संघाची निष्ठामिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडला राजेशने. लॉंग ऑन सीमा रेषेवरती राजेशने अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज झाला फेल. अमर भोईर बॅक टू द पवेलियन. संदीप येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली सोनू वायलेने. ड्राईव्ह करताय. सॉफ्ट नेकेड कव्हर ड्राईव्हचा फटका. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय टीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत मिळतील हे एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करणारे आयशा 11 काकडवाल या टीमची. पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. आहे या पहिल्या इनिंग मधील 28 बनवलेत पहिल्या 2 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्क वरती जगदीश दुधकर. स्ट्राइक इनला बॅट्समन मिन्नाथ पावशे. ऑन साइडला फटका. चांगल्या गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. विश्वास शेठ वाहिले इन ऍक्शन मध्ये आहेत. काहीतरी कानमंत्र दिलाय. जगदीश दुधकरला स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडीशी खराब फिल्डिंग. राजेश होते आणि त्याचाच फायदा घेतला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे जगदीश दुधकर यांचं.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल चा हा सामना आपण पाहतोय. यासाठी केला होता टास की ही स्पर्धा आणि शेवट गोड व्हावा, हाच प्रयत्न होता आयोजकांचा देखील. आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. धावाची संधी आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. त्या 16 संघांमधून 14 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ. काकडावाल विपक्ष वसार ए या 2 संघांमध्ये मेगा फायनल चा सामना सुरू आहे. OUT फलंदाज झालाय बाद. दोन चेंडू शिल्लक आहेत. पंच अपील 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 उचलून धरले पंचांनी. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. मिन्नात पावशे बॅक टू द पवेलियन.
मध्ये मिन्नात पावशे बाद झालेले आहेत. सलामीचे फलंदाज ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली याही मॅच मध्ये 18 धावांचं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. महेंद्र ऑन स्ट्राईक. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. शॉट ऑफ द टुर्नामेंट. काय शॉट खेळलाय आणि सीमा पार चौकार आलाय महेंद्रच्या बॅट मधून. या मॅच मध्ये आयशा 11 काकडवाल या संघाने गोलंदाज आहे ती अंतिम षटकामध्ये राजेश गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. चला वसार संघ सामना स्पीडअप करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. सूर्या आपल्यापासून दूर जाताना आजच्या दिवसामध्ये लेग ब्रेक हा चेंडू भरपूर सफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 39-39. आणि पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि मिळते एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. राजेश लॉफ्टेड हिट पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि डाईव्ह लगावून हा झेल पकडलेला आहे. या स्पर्धेमधील सर्वोत्तम झेल पकडले पप्पू म्हात्रेने. दिश येत आहेत चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न
आभार बादशाबाई आणि आमचे समालोचक मित्र सोनू बांगर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी विभाग प्रमुख मलंगड आणि मांगरुळ गावचे माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय कार्यसम्राट उपसरपंच माजी उपसरपंच प्रल्हादजी पाटील साहेबांचे ते आगमन होते. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी 2 दिवस संधी दिली. आमचे ऑफिशियल गुणलेखक असतील नवीन पाटील आणि प्रसाद पाटील यांचं देखील मी आभार मानतो. यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम यांचं देखील आभार मानतो. आणि गेले 2 दिवस ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली डीजे गणेश पाटील यांचे देखील मी आभार मानतो. दोन्ही पंचांचा विशेष आभार, प्रेक्षकांचा आभार. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा आणि या छत्रपती चषकाचा आनंद घेत राहा. 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 ची गरज. चला बॅट्समन पाठवा, विनंती असेल. वसार संघ बॅट्समन पाठवायचे आहेत आपले. 24 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव, पालेगावचा बुलंद आवाज, एक स्टायलिश कॉमेंटेटर, आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. शेवटचा सामना, शेवटची मांदी आमच्या व्यासपीठावरती देखील उपस्थित आहे. शेवटचा क्षण या स्पर्धेचा याच साठी केला होता अट्टास शेवटचा क्षण गोडवा आणि तो शेवटचा क्षण, शेवटची मांदी आणि शेवटचा मॅच मैदानावरती मेगा फायनलचा सामना सुरू आहे. 42 धाब्याचं टार्गेट, सलामी जोडी मैदानावरती, पंचांचा ग्रीन सिग्नल. अमर भोईर गोलंदाजी मार्गावरती सज्ज, स्ट्रायकिंग फलंदाज जगदीश सुतकर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहावा लागेल, पंचांकडे पाहावा लागेल. डायरेक्ट हिस्सा देखील प्रयत्न केला, डायरेक्ट हिट जरूर झालं, परंतु पंच पाहणी करतायत आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला, रनआउट साठी रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध वाईड असेल आणि फिल्डिंग करणारा संघ अर्थात काकडबा संघाने या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलं, रिव्ह्यू घेतला गेला. रनआउट साठी आपण चेक करूया, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. शिबन स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली जाते आणि पंच येतील आमच्या आयोजन कमिटीचे आणि चेक केलं जाईल.
सरळ या ठिकाणी फलंदाज सेफ असतील आणि निर्णय आला पंचांच्या माध्यमातून. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल असेल. या ठिकाणी रिव्ह्यू लॉस झालेला आहे टीम आयशा 11 काकडबा संघाचा. सन्माननीय प्रल्हाद पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर तिथे उपस्थित होतात. छत्रपती चषक आपण या ठिकाणी अनुभवतात आणि आज मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होतात. जाऊया फायनलचा सामना मेन मॅच कडे आपण बोलूया. आणि आताचा बॉल आपण पाहिला तर डॉट आलाय. अमर भोईरचे पहिलं पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकला फलंदाज जगदीश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल लाईन पुन्हा एकदा पाहावे लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पहिला चेंडू आपण पाहिला लेग स्टंपच्या बाहेर होता आणि आताचा बॉल या ठिकाणी डॉट आल्यानंतर आताचा बॉल हा ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतो. अतिरिक्त धाबा इथे मिळतात. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचेल. संध्याकाळचे सत्र, शांतमय वातावरण, थंड वातावरण आणि या थंड वातावरणामध्ये हा गरम सामना तुम्ही एन्जॉय करतायत. काकडबार बनाम वसार या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा पाहणी केली जगदीशनं. जाऊ दिल्या चेंडूला. वाईट बॉल असेल. थोडंसं या ठिकाणी शरीरापासून बॅट्समॅनच्या फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात अमर भोईर. आणि अजून एक हा थोडासा जास्त वाईट आपल्याला पाहायला मिळतो. मोठा वाईट असेल. वाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्या 3 वरती पोहोचते. अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू. सामना फार महत्वाचा. कोणता संघ मिळेल या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याची स्वप्न दोन्ही संघाने राखली आहेत. आज स्वप्न एकाचं पूर्ण होणार. एक बनेल चॅम्पियन आणि दुसरा बनेल रनर ऑफ संघ. एज लागली आहे. पाठीमागे चेंडू जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्ड केली जाईल. तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलला धावफलक पुढे सरकत असताना टोटल स्कोर पोहोचलाय 4 या आकड्यावरती. शांत सुरुवात या मॅच मध्ये. पहिलं षटक अतिशय शांत पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. कोणत्या प्रकारची मोठी फटकेबाजी या षटकामध्ये आतापर्यंत नाहीये. भोला आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. ज्या भोलानं मात्र मागच्या सामन्यामध्ये 23 धाबेची इनिंग साकारली होती, विस्फोटक इनिंग साकारली होती, तोच भोला आता पहिल्यांदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. तेवढाच ताकदवान गोलंदाज अमर भोईर सज्ज होतात. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट नाम. टच करण्याचा प्रयत्न, जेंटल टच करण्याचा प्रयत्न होता. समोर खेळतात. फक्त दिशा दिली बॉलला आणि खातं खुलं झालं. भोलाचं देखील सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल ती 5 या आकड्यावरती. शांत सुरुवात, संयमी सुरुवात पाहायला मिळते. घाई करत नाहीये दोन्ही खेळाडू, परंतु विसरून चालणार नाहीये. लक्ष गाठायचे 42 हवेचं. बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील आपण पाहिले तर 3. पुढचा बॉल पाठीमागे उकरण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. कनेक्शन झालं नाहीये. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स देखील झाला आणि जातोय विकेट किपर जगदीशच्या हातामध्ये. अजून एक हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, इम्प्रेस करतायत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज अमर भोईर. पुढचा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता टॉस झालाय. चेंडू पडल्यानंतर जगदीशवर देखील विश्वास बसला नाहीये की बॉल एवढा बाउन्स होईल, परंतु तो बाउन्स झालाय. टॉस होतोय चेंडू आणि या ठिकाणी अजून एक हा डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. टोटल बॉल झालेत आता षटकामधील 5 बॉल आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगलं षटक. 5 चेंडू 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन व्यवस्थित नाहीये. पुन्हा एकदा पाठीमागे फिल्डर या ठिकाणी जज करतात आणि बॅट कट असेल पंच सांगत असताना एकच धाव इथे मिळेल. सफल ओव्हर मी म्हणेन, कारण की या षटकामध्ये धावा फार कमी खर्च केल्यात. फक्त 6 चेंडू आणि 6 धाबेचं षटक अमर भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग DJ गणेश. पोटी प्लसचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय सूर्यदादा जाधव या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं देखील पुन्हा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अजून एक सूचना असेल दोन्ही संघासाठी. सामना कोणी जिंकू द्या, यष्टा मात्र कोणी घ्यायचं नाहीयेत. स्तंभला कोणी लावायचं नाही या ठिकाणी सूचना असतील, अन्यथा 2000 कट केले जातील. हा शेवटचा सामना असला रोशन नंतर आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये या सूचना आम्ही देत असतो. चला धावसंख्या 6 धावांवर अफलकावरती 42 फाटला सुरू आहे आणि आता गरज जिंकण्यासाठी येणार आहे 18 चेंडू आणि 36 धावेची.
जगदीश दूधकर येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. दोन जगदीश दूधकर आहेत, एक वसार संघामध्ये सायकलला पाहायला मिळतील जे सध्या तरी खेळतात आणि गोलंदाजी मार्ग वरती देखील पाहायला मिळतील काकडबा संघाचे जगदीश दूधकर. नाव देखील सेम, आडनाव देखील सेम पाहायला मिळतं जगदीश दूधकर टू जगदीश दूधकर. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम काकडबा संघ जगदीश सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल समोर खेळतायत, जास्त घाई करत नाहीयेत, ड्राईव्ह करतायत बॉलला. ऑफ साईडला वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये अमर त्या ठिकाणी उपस्थित फेकी करतायत. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांची फिटनेस चांगली आहे. एका बाजूला भोला असेल, दुसऱ्या बाजूला जगदीश दूधकर देखील पाहायला मिळतात. चांगली या ठिकाणी कॉलिंग देखील दोघांमध्ये होते. त्याच अनुषंगानं धावसंख्या 2 ने पुढे सरकली 8 या आकड्यावरती. समीकरण बदललं. 17 बॉल आणि आता 34ची गरज आहे. लॉफ्टेड हिट फटका यावेळेस मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू उपस्थित टिपलाय जेल. वेल जस्ट वेल कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, महेंद्र त्या ठिकाणी होते आणि महेंद्रनं हा झेल कॅरी केलाय. विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का टीम वसार संघाला. व्यवस्थित झाली नाहीये. जगदीशच्या बॅटमध्ये धावा आले नाहीये, जास्त नाराज होत आहेत त्यांच्यावरती त्यांचे समर्थक आणि ते स्वतः देखील या सामन्यामध्ये बाद झाल्यामुळे नाराज होत आहेत. नवीन बॅट्समॅन, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पप्पू येतात. पप्पू मात्र इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत. अगली बगली शैली त्यांची खेळण्याची संपूर्ण ग्राउंड मध्ये आपण पाहिलं गेलं तर कुठेही ते फटका खेळू शकतात. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. स्टान्स देखील ते फार लवकर चेंज करत असतात. पुढचा बॉल षटका देईल जगदीश. राऊंड द विकेट दिशा देण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गुड लेंथ वरती पडल्यानंतर फार वेगानं आला चेंडू आणि थोडासा टेक ऑफ झाला, बाउन्स देखील झाला. टॉस होतोय पुन्हा एकदा आणि मिन्नाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. दुसरं षटक देखील फार चांगला आतापर्यंत राहिलाय जगदीशच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळलेत यावेळेस मात्र डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. मिड विकेट रिझनला पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि मिळतायत 2 धावा. 2 ने धावफलक पुढे सरकेल. स्कोर मोजून 10. 10 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. 1 शॉट असेल का पंच? चला पंच पाहणी करतायत. 1 रन जर शॉट असेल पंच सांगत असताना. दुष्काळात 13वा महिना. अगोदर धावा स्कोरबोर्ड वरती कमी आल्यात आणि आता 9 धावा असतील. विजयाचं समीकरण 33 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. अमर भोईरनं पहिलं षटक फार चांगलं आलं 6 धाब्यांचं. त्याच्यानंतर आता जगदीश देखील इम्प्रेस करतोय. 4 बॉल आणि फक्त 3 धावा खर्च करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. यॉर्करचा प्रयास. वेग पाहू शकता तुम्ही, प्रचंड वेग आहे जगदीशच्या ह्या चेंडूमध्ये आणि गतीमध्ये बीट केलं पप्पू मात्रेला. अजून एक हा डॉट बॉल. धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. 43 धाब्याचं लक्ष असेल या मॅच मध्ये. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती. सफल ओव्हर मी म्हणेन. या षटकामध्ये देखील धावा खर्च केला. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक सफलता प्राप्त केली जगदीश दूधकरनं. फार चांगलं षटक हाताळलं आणि आता धावा फलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर फक्त 9 आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल. विजयासाठी 34ची गरज आहे. डीजे गणेश. थँक्यू सो मच. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये उर्मिला प्रतिष्ठान. वसार संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, लढतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक आपण पाहिली आयशा 11 काकडबा टीमच्या बाजूने राहिलेत, परंतु अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही संधी गेली नाहीये. वसार टीम साठी देखील 34 धाब्याची गरज आहे. या एंडनं जर मोठे फटकेबाजी झाली, या षटकामध्ये जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक करेल तो संघ वसार. स्ट्रायकला फलंदाज पाहायला मिळतील
भोला ऑन स्ट्राईक मिन्नात पावशे. लो फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित पहिल्या टप्प्यावरती जज करतील. प्रयत्न चांगले बॉल अडवला जरूर एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता गरज आहे ती 32 धावेची येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. कळवायचं तिथून चौकार आहे का नाहीये चौकार नाहीये. चला चला आपण या ठिकाणी चेक करूया. चेक केलं जाईल. चौकार नाहीये. 2 धावा असतील. क्लिअरली दिसतंय कारण की या ठिकाणी बॉल अडवलाय. फ्लाय क्षेत्ररक्षक आणि बॉल आतमध्ये पडलाय. क्षेत्ररक्षक देखील आतमध्ये आहेत. चौकार नाहीये. ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल यावेळेस मात्र विकेट किपर चपलाय दाखवताय जगदीश सुतकर. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अजून एक धक्का भोराला देखील परतावा लागेल माघारी. वसा टीमला दुसरा धक्का. आठवण करून दिली नक्कीच MS धोनीची. जगदीश दुधकर होते विकेटच्या पाठीमागे. मास्टर माइंड आपण पाहतायत. विकेटचं पतन या ठिकाणी मिन्नात देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. 2 बॉल झाले त्या षटकातील सामन्यामध्ये आपण पाहिले गेलं तर धावा झाल्या. धावफलकावरती तब्बल 11 धावा झाल्यात. अजूनही 32 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. नवीन खेळाडू इन्फॉर्म बॅट्समॅन येत आहेत सोनू वायले. थोडंसं लवकर पाठवलं असतं तर चांगलं झालं असतं वसा टीमसाठी कारण की त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मी अगोदरच म्हटलं पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. चौकार. ची गरज आहे दोन्ही सामना जिंकण्यासाठी. सोनू वायलेच्या बॅटमधनं चौकार आलाय. यस पाठीमागे गेले जागा बनवली स्ट्रोक साठी परंतु खेळाडू उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि 1 धावी ते फक्त मिळेल. कमलेश त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहिला तर फलकावरती 16 धावा. 27 ची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडूची संख्या शिल्लक आहे 8. पप्पू ऑन स्ट्राईक. चला या ठिकाणी चेंडू शिल्लक 2 या षटकातील. 27 ची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. कव्हरच्या डोक्यावरनं खेळतायत. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फिल्डिंग फेकी देखील चांगली आणि तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये टीम आयशा 11 काकडबाज संघाला. आणि या ठिकाणी आता धावफलक पुढे सरकले ते 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 25 ची गरज आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. हे षटक देखील मिन्नात पावशे यांचा चांगला राहिला आतापर्यंत. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खर्च केला नाहीये. 1 चौकार खर्च केला फक्त या षटकामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित फेकी करतायत तोपर्यंत
2 धावा या ठिकाणी मिळतील. अंतिम चेंडूवरती षटक कंप्लीट झालं या ठिकाणी तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती लागल्यात त्या 20 धावा आणि आता गरज आहे ती 6 चेंडू 23 धावेची. नाहीये 2 धावा असतील या चेंडूवरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 23 धावेची गरज आहे. शेवटचं षटक गोलंदाज येतात अंतिम षटकामध्ये. दशरथ येतात शेवटच्या षटकामध्ये. सामना कठीण आहे. 23 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत अंतिम षटकामध्ये परंतु सोनू वायले आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत. उलटॉस होता एज लागली पाठीमागे आला चेंडू शॉर्ट दरम्यानला चांगलं क्षेत्ररक्षण 1 धावे ते मिळेल. 5 बॉल आणि आता 22 धावेची गरज असेल. ज्या वसार संघानं आपण पाहिलं नक्कीच या स्पर्धेमध्ये आज भरपूर चांगली कामगिरी केली परंतु अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी देखील मागडी ठरली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना फलंदाजांना देखील या ठिकाणी थोडंसं नाराज केलं. जिम्मेदारी कोणत्याही फलंदाजांना या ठिकाणी उचलली नाही या मॅच मध्ये. याचं मूळ कारण खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली काकडवाल टीम कडनं. पुढचा बॉल आहे षटकातील दशरथ. चांगला बॉल यावेळेस मात्र समोर खेळले. बॅक टू द बॉलर. धावबादची संधी आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. आता मॅच झुकली पूर्णपणे आयशा 11 काकडवाल संघाच्या बाजूला. वसार संघासाठी लाईन पाहावी लागेल. यावेळेस मात्र लाईन चुकीची आहे. आउटसाइड ऑप्शन. पंचांचा इशारा वाईट बॉल. अजूनही 21 ची गरज आहे येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. षटकार मारावे लागतील. फटका चांगला गॅप मध्ये खेळले. त्यावेळेस मात्र गोळीच्या वेगाने चेंडू फरार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. चौकार आलाय सोनू वायले यांच्या बॅटमधनं. 3 बॉल आणि 17 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
3 बॉल 17चं समीकरण 3 मोठे फटके मारावे लागतील, षटकारच मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल आणि एकच धावे ते मिळेल. आता मॅच पूर्णपणे या ठिकाणी जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. 16 धाब्याची गरज आहे. काकडबा संघ, आयशा 11 काकडबा संघ या ठिकाणी खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये करतोय. अगोदरच म्हटलं होतं ना की स्वप्न एक असं पूर्ण होईल. चॅम्पियन संघ या ठिकाणी बनत असताना जवळजवळ स्पर्धेमध्ये आता काकडबा संघ. फटक्यानं उशीर झालाय, वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि आलाय चौकार. शेवटचा बॉल शिल्लक. रविदादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. चिंचवलीच्या या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचा बॉल आणि या ठिकाणी चॅम्पियन बनण्याची स्वप्न राखली होती, जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी शक्तीच्या आधारावरती आज या ठिकाणी छत्रपती चषकाचा मानकरी ठरलाय. आयशा 11 काकडबा संघ चॅम्पियन इज द चॅम्पियन. आयशा 11 काकडबा संघ चॅम्पियन. संघातील आयशा 11 काकडबाल आणि रनर ऑफ संघ असेल या स्पर्धेतील उर्मिला प्रतिष्ठान वसार ए संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन. खूप चांगला क्रिकेट या ठिकाणी सादर केलं या स्पर्धेमध्ये आणि लगेच आपण सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत. चला सन्मान या ठिकाणी आपण करूया. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. खुर्च्या कमी करायच्या आहेत, आता खुर्च्या ठेवूच नका, थोड्याशा कमी करा प्लीज. सन्माननीय प्रल्हादजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांची मानदी उपस्थित आहे आणि आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. प्रल्हाद पाटील यांना विनंती करते आपण पुढे यावं. यस, उपाध्यक्ष आमच्या ठिकाणी सूर्यदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान कव्हर करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती.